इचलकरंजी शहराचे माजी आमदार माननीय श्री सुरेश हाळवणकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार माननीय श्री धैर्यशील माने दादा तसंच शिवसेना जिल्हा प्रमुख तथा इचलकरंजी महानगरपालिका नगरसेवक माननीय श्री रवींद्र माने साहेब। इचलकरंजी शहराची पंचगंगा नदी प्रदूषित बनली आहे। शहरातल्या कापडावर प्रोसेस केलेलं केमिकल युक्त पाणी पंचगंगा नदीमध्ये मिक्स होतं, त्यामुळे शिरोळ तालुक्यातल्या शेतीला धोका निर्माण झालाय। आंदोलन अंकुश यांनी काळा ओढा बंद केला होता। त्यानंतर प्रांत कार्यालयात बैठक होऊन सायझिंग प्रोसेस बंद ठेवण्याचे आदेश दिले गेले। गेल्या 1.5 महिन्यापासून सायझिंग प्रोसेस बंद आहे, त्यामुळे उद्योगाचं मोठं नुकसान झाले। आज आमदार राहुल आवाडे यांनी प्रांत कार्यालयात येऊन बैठक घेऊन प्रोसेस पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले। 2 MLD पाणी सध्या CTP प्रकल्पात फिल्टर होऊन शेतीला वापरण्यात येते, पण आता 107 एकर शेतीमध्ये हे पाणी वापरण्यात येणार आहे, त्यामुळे पुन्हा सायझिंग सुरू होणार आहे। आजपासून इचलकरंजीला कुणी टार्गेट करत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही असा इशाराही आमदार राहुल आवाडे यांनी दिलाय। इचलकरंजी शहर ही वस्त्रनगरी म्हणून आपण ओळखतो। शहरात वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणात आहे। रोज लाखो करोडो रुपयांचं कापड शहरात तयार होतं। कापडावर प्रक्रिया करणारे बरेचसे उद्योग व्यवसाय आहेत। यात मुख्य घटक म्हणजे सायझिंग प्रोसेस मानला जातो, पण कापडावर प्रक्रिया केलेलं पाणी सायझिंग प्रोसेसचं केमिकल युक्त पाणी थेट काळ्या ओढ्याद्वारे पंचगंगा नदीमध्ये मिक्स होते, त्यामुळे पंचगंगा नदी प्रदूषित बनली आहे। शिरोळ तालुक्यातली पंचगंगा नदी प्रदूषित झाल्यामुळे तिथल्या गावांना आणि शेतीला मोठं नुकसान झाले। या अनुषंगानं आंदोलन अंकुश यांनी आंदोलन करून काळा ओढा बंद केला होता। CETP प्रकल्पातून कोणतंही पाणी प्रक्रिया न करता काळ्या ओढ्याद्वारे थेट नदीमध्ये मिक्स होते असा आरोप केला गेला। त्यामुळे प्रांत कार्यालयात महापालिका आणि इतर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन काळ्या ओढ्यामध्ये एकही थेंब पाणी सोडायचं नाही असा निर्णय घेण्यात आला होता। 100% STP प्लांट क्षमतेनं सुरू होत आहे, तर तिथं फिल्टर केलेलं पाणी शेतीसाठी जे शेतकरी घेऊन जात आहेत, पण CETP प्रकल्पातून थेट पाणी काळ्या ओढ्यामध्ये सोडतायत, जे शेतकरी पाणी घेत आहेत त्यांचाही सर्वे करून पाणी शेतीसाठी न्यावं, तोपर्यंत सायझिंग प्रोसेस बंद ठेवण्यात आल्या होत्या। आज सायझिंग प्रोसेस कामगार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार राहुल आवाडे यांची भेट घेऊन पुन्हा हा उद्योग सुरू करण्याची मागणी केली। प्रांत कार्यालयामध्ये आमदार राहुल आवाडे, प्रोसेसधारकांनी प्रांताधिकारी दीपक शिंदे यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकल्पाची माहिती घेतली आणि सायझिंग प्रोसेस चालू करण्याची मागणी केली। पण 107 एकरमध्ये सध्या CETP प्रकल्पातून पाणी नेण्यासाठी पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे। सायझिंग प्रोसेस बंद ठेवून कोणताही प्रकल्प तपासता येणार नाही, त्यामुळं कुणीही इचलकरंजी उद्योग व्यवसायाला टार्गेट करून बंद पाडू नये। कोल्हापूर कागल MIDC, शिरोली MIDC, लक्ष्मी इंडस्ट्रीज आणि अन्य खेडेगावातून तसंच शिरोळ तालुक्यातल्या काही इंडस्ट्रीजही पंचगंगा नदी प्रदूषणासाठी जबाबदार आहेत, त्यामुळे इचलकरंजीला कुणीही वेठीस धरत असेल तर ते बरोबर नाही। इचलकरंजी येथील सायझिंग प्रोसेस व्यवसाय आजपासून बंद राहतील। जे एकूण कायदा सुव्यवस्था बिघडवतील त्याला प्रशासन बघून घेईल, पण गेल्या 1.5 महिन्यापासून वस्त्रोद्योगाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। पंचगंगा नदी प्रदूषित होऊ नये यासाठी आपणही कटिबद्ध आहोत, पण सायझिंग प्रोसेस धारकांनी एकही थेंब काळ्या ओढ्यामध्ये सोडू नये असं आवाहनही आमदार राहुल आवाडे यांनी केलंय। इचलकरंजी प्रोसेसचा बंद चालू हा विषय गेले 2 महिने चालू आहे। 2 महिन्यापासून असं निदर्शनात आलं की प्रोसेस कायदा काय म्हणतो, प्रोसेस केलेलं CETPचं पाणी जे प्रक्रिया केलेलं असतं ते शेतीसाठी आपण वापरू शकतो आणि शेतकऱ्यांची त्याला संमती लागते, त्यांचा करार लागतो, सगळं लागतं, हे कायदा सांगतो। आणि त्या पद्धतीचं ते पाणी शेतीला वापरलं जायला काय अडचण पण नसते। ह्याच्या अगोदर काही आपल्या अगोदरच्या मीटिंगमध्ये निदर्शनात आलं की प्रोसेस असोसिएशनकडं त्या पद्धतीची जागा त्यांच्याकडे उपलब्ध नव्हती। आज त्यांच्याकडे 107 एकर करार केलेली, किंबहुना महसूल खात्याचे आणि प्रदूषण महामंडळाचे अधिकारी चेक करून तिथं पायपिंग टाकलंय का, पाणी येतंय का, ह्याचं सगळं त्यांचं निदर्शनात करून बघून झालंय। आता त्या थंब रूल काय सांगतो, 1 MLDला 50 एकर पाणी 50 एकर जागा पुरेशी होते। तसं आता 2 MLD प्रोसेस आम्हाला त्या ठिकाणी पाणी बाहेर येऊन आम्ही प्रोसेस केलेलं पाणी आम्ही त्या ठिकाणी देऊ शकतो। आणि आता आमची प्रोसेस 2 MLD पर्यंत पाणी आमचं जे काही खपतं तेवढी आम्ही प्रोसेस चालू करायला आता प्रांत साहेबांची इथे मीटिंग झाली, तेही आता पुढची चर्चा करून
सांगतील आणि प्रोसेस खात्री आज संध्याकाळपर्यंत 100% चालू होईल असं मला त्या ठिकाणी खात्री आहे. वारंवार टार्गेट केलं जातं, काय सांगता? इचलकरंजीला 100% टार्गेट केलं जातं आणि इचलकरंजीच्या पंचगंगा काय फक्त इचलकरंजीमध्ये प्रदूषित होते का, तर अजिबात नाही. इंडस्ट्री बोलायला लागलं तर बऱ्याच इंडस्ट्री या पंचगंगेच्या काठीशी आहेत. शासकीय MIDC आहे, 5 स्टार MIDC आहे, त्यानंतर गोकुळ MIDC आहे, शिरोली MIDC आहे. पंचगंगेच्या काठावरती मोठी गावं आहेत, कोल्हापूर आहे, त्यानंतर गांधीनगर आहे, हुपरी आहे, इचलकरंजी आहे, खालची लाटसारखे बरीच शिरोळ हातकणंगले गावातले बरीच गावं आहेत जिथं त्यामुळं पाणी सांडपाणी त्या ठिकाणी येतं. इचलकरंजीला टार्गेट हे 100% केलं जातं. इचलकरंजी महापालिकेवर टार्गेट केलं जात होतं की इचलकरंजीचं पाणी आम्ही बंद करू. नाही, इचलकरंजीचं पाणी कोणी बंद करू शकत नाही. आम्हाला त्याच्यामध्ये संघर्ष करायचा नाही आहे. जे पाणी आमचं पाणी हक्काचं पाणी जे आहे ते आम्ही पाणी घेणार आणि ते पाणी चालू ठेवायचं काम हे प्रशासकाचं आहे. आम्हाला संघर्ष करून कुठे काही आम्हाला करायचं नाही आहे. आम्ही पाणी घेणार, आम्हाला संघर्ष न करता घेणार आणि ते पाणी उपलब्ध करून द्यायचं काम प्रशासकाचं आहे. शासन म्हणून शासनाचं काम व्यवस्थित करते. या सायझिंग प्रोसेस चालू झाली आहे. जर आंदोलन अंतर्गत जर कायदा सुव्यवस्था जर फोडली तर त्याला जबाबदार कोण? नाही, जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होईल, जे ते कुठली गोष्ट करत असतील तर त्याला कायद्याच्या पद्धतीनं त्यांचा अधिकाऱ्यांना अधिकार आहे आणि प्रशासकाला अधिकार आहे. कायद्यानं जे काही गुन्हे होतील त्या पद्धतीनं कायद्यानं जे काही होतील ते होणारच.